उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार की राहणार याच्या संबंधात काल संध्याकाळनंतर एक बातमी यायला सुरुवात झालेली होती की यामध्ये थोडासा ट्विस्ट आलाय। दोन खासदारांची इच्छाच नाही आहे की त्यांनी नव्या पक्षात जावं किंवा दुसऱ्या कुठल्या पद्धतीचा एक नवीन गट स्थापन करावा। त्यामुळे ते शिवसेनेसोबतच म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सोबतच राहण्याची शक्यता आहे असं सांगितलं जात होतं। पण आता हे कन्फर्म झालेलं आहे की 6 खासदार फुटलेले आहेत। कारण आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्लीमध्ये जी एक खासदारांची बैठक आयोजित केलेली होती, या बैठकीला 9 पैकी 3च खासदार उपस्थित राहिले, जे 3 खासदार काल संजय राऊत यांच्याबरोबर पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते। म्हणजे आता 6 खासदार आज आले नाहीत। याचाच सरळ सरळ सोपा अर्थ आहे की या 6 खासदारांनी वेगळा पक्ष किंवा वेगळा गट स्थापन करण्याचा किंवा एकनाथ शिंदेच्या बरोबर जाण्याचा निर्णय पक्का केलेला आहे। त्यामुळे आता नेमकं काय घडणार आहे, पुढची प्रक्रिया काय असणार आहे, शिंदेचा गट काय करतोय, कशा पद्धतीने मदत करतोय, हा नवीन गट काय करायचा प्रयत्न करतोय, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया। या खासदारांना वाय सिक्युरिटी का दिली गेलेली आहे, हे सगळे खासदार आहेत तरी कुठं, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। काल रात्री ज्या बातम्या येत होत्या की या गटामधले 2 खासदार तयार नाहीत, त्या 2 खासदारांना पुढच्या आपल्या भविष्याची चिंता आहे किंवा त्यांचे इतर काही गोष्टी ज्या अडकलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांना काळजी वाटते आणि म्हणून ते तयार नाहीत आणि ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटासोबतच राहणार आहेत असं सांगितलं जात होतं। त्यामुळे जर 2 खासदार याच्यामध्ये सामील झाले नसते किंवा अगदी एकही खासदार जर यातून या 6 गट लोकांच्यातून फुटला तर हा सगळेच्या सगळे खासदार एकतर डिस्क्वालिफाय होतील किंवा त्यांना गप येऊन शिवसेनेसोबत राहावं लागेल, उद्धव ठाकरेंच्या सोबत राहावं लागेल। पण असं वाटतंय की आज सकाळी जी 8:30 वाजता दिल्लीतल्या श्रीकांत शिंदेच्या घरी जी एक मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये एकनाथ शिंदे स्वतः होते आणि त्यांनी या सर्वच्या सर्व खासदारांना कन्व्हिन्स केलंय की कुठल्याही खासदारानं कुठल्याही बाबतीत घाबरायचं कारण नाही। सर्व खासदारांना जी काही प्रोसेस आहे ती व्यवस्थितरित्या पार करून पुढच्या निवडणुकीपर्यंत त्यांच्या खासदारकीवर कोणत्याही प्रकारची गदा येणार नाही अशा पद्धतीनं सेफ ठेवलं जाईल। आणि त्यानंतर मग हे सर्वच्या सर्व खासदार आज शिवसेनेची जी मीटिंग होती त्या मीटिंगला उपस्थित राहिले नाहीत। असं समजते की हे सगळे खासदार दिल्लीच्या जवळपासच आहेत, नेमके कुठे आहेत याच्याबद्दलच्या सुद्धा बातम्या येत आहेत। पण आज जी दिल्लीमध्ये 11 वाजता जी बैठक होती, जी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने आयोजित केलेली होती, याला 3च खासदार उपस्थित राहिले। राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे 3 लोकसभेचे खासदार त्यावेळेला उपस्थित होते। उरलेले 6 खासदार आले नाहीत। खासदार अनिल देसाईंनी मग यानंतर सांगितलं की हे जे जे खासदार उपस्थित राहिले नाहीत त्यांना एक नोटीस आता पक्षाकडून काढण्यात येणार आहे। या नोटिसीला त्यांना 7 दिवसांच्या आत उत्तर द्यावं लागेल की ते या मीटिंगला का उपस्थित राहिले नाहीत। कारण व्हिप बजावला गेला होता, आता त्या व्हिपला त्यांनी मानलं नाही, याचा अर्थ त्यांनी पक्ष सोडलाय का, या गोष्टी पुढच्या काही दिवसात समजतील असं त्यांनी प्रत्यक्षात सांगितलं असलं तरी महाराष्ट्रभर अनेक गावागावांमधून आता याच्याबद्दलचं एक आंदोलन सुरू झालेलं आहे उद्धव ठाकरे गटाकडून। यवतमाळ वाशिममध्ये असेल किंवा नांदेडमध्ये असेल किंवा अगदी सर्वात जास्त मोठ्या प्रमाणावर कुठं असेल तर धाराशिवमध्ये, जिथून ओमराजे निंबाळकर हे खासदार आहेत, या सगळ्या ठिकाणी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। आणि या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहता सध्या त्या सर्व खासदारांना Y+ सिक्युरिटी देण्याचं ठरवलेलं आहे आणि अशा प्रकारची सिक्युरिटी या सर्व खासदारांना त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना देखील देण्यात येईल असं आता समजते। आणि दुसरी एक गोष्ट यावेळेला घडलेली आहे ती म्हणजे या सगळ्या खासदारांचं लोकेशन, कारण हे सगळे खासदार होते दिल्लीतच। आज सकाळच्या मीटिंग देखील 8:30 वाजता झाली श्रीकांत शिंदेच्या घरी दिल्लीमध्येच। या सगळ्या खासदारांना दिल्लीमधून बाहेर काढलं गेले, दिल्लीमधून त्यांना एका वेगळ्या ठिकाणी सेफ हाऊसमध्ये ठेवले, दिल्लीपासून जवळच पण दिल्लीमध्ये नाही अशी सध्या या खासदारांची लोकेशन, लेटेस्ट लोकेशन म्हणता येईल। दिल्लीपासून जवळ ठेवायचं कारण देखील पुढे सांगतो, कारण उद्धव ठाकरेंच्या गटानं एक पत्र ओम बिर्ला जे लोकसभेचे स्पीकर आहेत त्यांना पाठवलंय। त्या पत्रामध्ये सांगितले की उद्धव ठाकरे पक्षाचा दुसरा कोणताही गट नाही, त्यामुळे कुठल्याही गटाचा कुठलाही म्हणणं मान्य करू नये आणि त्याप्रमाणे जे काही त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख अनिल देसाई किंवा अरविंद सावंत जे सांगतील त्याच पद्धतीनं सगळ्या गोष्टी व्हाव्यात असं त्यांनी सांगितलं। त्याच वेळेला दुसरं एक लेटर आता या फुटलेल्या 6 खासदारांच्याकडून ओम बिर्लांना दिलं गेलंय। या लेटरवरती सर्वच्या सर्व खासदारांच्या सह्या आहेत असं समजतंय आणि यांनी देखील जे पत्र पाठवलंय त्याच्यामध्ये संजय बंडू जाधव हे या सर्वांचे म्होरके असणार आहेत किंवा या सगळ्यांना लीड करणार आहेत असंही समजतंय। आता मुद्दा असा आहे की हे सर्वच्या सर्व खासदारांनी ज्या सह्या केल्या त्या बरोबर काय चूक हे देखील तपासावं लागेल, कारण वेस्ट बेंगॉलमध्ये जी गोष्ट घडली ज्यामध्ये काय अनेक आमदारांच्या सह्या चुकीच्या केल्या होत्या किंवा दुसऱ्यांनीच मारलेल्या होत्या, अशी गोष्ट परत एकदा होऊ नये अशीच गोष्ट काही दिवसापूर्वी तामिळनाडूमध्ये देखील झाली होती। म्हणून यावेळेला लोकसभा अध्यक्ष
या खासदारांना प्रत्यक्ष बोलावून घेऊ शकतात आणि मग सिग्नेचर व्हेरीफाय करू शकतात. म्हणून हे सगळे खासदार दिल्लीमध्ये नसले तरी दिल्लीच्या जवळच कुठंतरी आहेत, जेणेकरून त्यांना दुसरं कुणी कॉन्टॅक्ट करू शकणार नाही, त्यांचे फोन स्विच ऑफ आहेत आणि कोणत्याही पद्धतीनं त्यांचं लोकेशन कळणार नाही, अशा पद्धतीची तजवीज केली गेली आहे, जेणेकरून त्यातल्या कुणालाही अचानकपणे उमाळा फुटून परत आपल्या पक्षाकडे जावं असं वाटू नये, याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. अजूनपर्यंत ज्यांना माहिती नाही की हे 6 खासदार जे फुटलेले आहेत ते नेमके कोण आहेत, तर त्यांना परत एकदा ही माहिती थोडक्यात सांगतो. संजय देशमुख यवतमाळ वाशिमचे खासदार, नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोलीचे खासदार आहेत, संजय जाधव परभणीचे खासदार आहेत, भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीचे खासदार आहेत, ओमराजे निंबाळकर हे धाराशिवचे खासदार आहेत आणि संजय दिना पाटील हे मुंबई उत्तरचे खासदार आहेत. हे 6 खासदार फुटलेले आहेत आणि हे 6 खासदार कदाचित असं म्हटलं जातंय, कारण उद्या 19 जून हा शिवसेनेचा वर्धापन दिन असतो. 19 जूनला शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण होतील. आता या 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हे सगळे खासदार जर फुटले तर प्रत्यक्षात शिवसेनेची परिस्थिती अशी असेल की फक्त 3 खासदार असतील, जे मागच्या जवळजवळ 40 वर्षातला सगळ्यात लोवेस्ट आकडा असेल शिवसेनेच्या दृष्टीनं. मग नेमकी परिस्थिती काय होऊ शकते, शिवसेना कुणाची, हे कदाचित उद्याच ठरणार की काय, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघत जाऊ. त्याच्या बातम्या येतच जातील. उद्धव ठाकरेंचं अजूनपर्यंत कोणतंही स्पष्टीकरण किंवा कोणतंही स्टेटमेंट आलेलं नाही. नक्की काय काय घडतंय त्याच्यावर आपलं लक्ष राहील. तुर्तास आत्ताच्या अपडेट या आहेत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.